नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आता कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि काही दिवसातच मुलांना सुट्ट्या देखील चालू होतील। मग उन्हाळ्यामध्ये आपल्याला सतत काहीतरी हलकं, पौष्टिक आणि गोड खायची इच्छा होते। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खास समर स्पेशल मौसूद असे मूग डाळीचे लाडवाची रेसिपी। हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि तुम्ही बघू शकताय अगदी मौसूद आहेत, तोंडात जाताच विरघळतो। त्याचबरोबर हे जे लाडू आहेत ते उन्हाळ्यामध्ये पचनासाठी अत्यंत उत्तम आहेत आणि शरीराला थंडावा देखील देतात। तर चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 2 कप पिवळी मुगाची डाळ घेतले। तर या कपाने मी मोजून ही 2 कप घेतले। तुम्ही कोणत्याही एका वाटीने किंवा एकाच कपाने सगळं प्रमाण घेऊ शकता, म्हणजे लाडू जे आहेत ते अगदी छान तयार होतात। तर आता ही जी मुगाची डाळ आहे ते आपल्याला एखाद्या अशा पद्धतीच्या सुती कपड्यावरती घालायचे आणि अगदी स्वच्छ पुसून घ्यायचे। तुम्ही ही डाळ जी आहे ती धुवून त्यानंतर पूर्णपणे पाणी निथळून त्यानंतर भाजून घेऊ शकता, पण आज आपण हे इन्स्टंट झटपट लाडू तयार करणार आहोत, त्यामुळे मी पुसून घेते। आणि जर धुवून घेतली ना तर भाजायला थोडासा खूप वेळ लागतो, म्हणूनच इथे आपल्याला डाळ पुसून घ्यायचे। तर डाळ अगदी छान स्वच्छ करून घेतलेली आहे। तर आता एका कढईमध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ती घालायची। गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि ही जी मुगाची डाळ आहे ती छान तांबूस रंगावरती खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅस नेहमी मंदच ठेवायचा, म्हणजे डाळ जी आहे ती अगदी छान आतपर्यंत खमंग अशी भाजली जाते। तर इथे बघा एक 3 ते 4 मिनिटं झालेत, हलकासा तांबूस रंग आलाय। आणखीन एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची। तर इथे बघा आता एकूण 9 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि ही डाळ भाजण्यासाठी मला एकूण 10 मिनिटं लागले आहेत। तुम्ही याचा रंग बघू शकता, आता अगदी छान तांबूस रंगावरती डाळ खमंग भाजली गेले, अगदी सुगंध देखील खूप छान येतोय। तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता ही जी डाळ आहे ती आपण बाजूला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे। तर इथे मी ही डाळ आहे ती एका ताटामध्ये काढून घेतलेली, पूर्णपणे गार झालेली आहे। तर आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तर त्यासाठी मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्या भांड्यामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ती घालायची आणि याला झाकण लावून अगदी बारीकसर अशी मिक्सरला दळून घ्यायचे। तर इथे मी ही जी डाळ आहे ती छान अशी बारीकसर दळून घेतले। तुम्ही बघू शकता अगदी हाताने बघायचं, छान बारीकसर झाले। जर तुम्हाला जाडसर वाटत असेल तर पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीची जी डाळ होती ती सुद्धा बारीक करून घ्यायची। संपूर्ण डाळ दळून झाली की आता गॅसवरती पुन्हा एकदा कढई ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप। तर इथे मी 1 कप इतकं हे साजूक तूप घेतलंय। यामधलं आपल्याला सुरुवातीला 4 टेबलस्पून इतकं तूप घालायचं आहे। एकदम जास्त तूप नाही घालायचं, लागेल तसंच आपल्याला इथे हे तूप घालायचं आहे। गॅस अगदी मंद ठेवायचा। तूप हलकंसं गरम झालं की आपण जे मुगाच्या डाळीचं पीठ तयार करून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे आणि अगदी छान मंद आचेवरती आपल्याला हे पीठ छान तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तूप आपल्याला लागेल तसंच घालायचं आहे। पुन्हा एकदा मी सांगते, जर तुम्ही एकदम जास्त तूप घातलं तर लाडू जे आहे ते आपल्याला वळायला खूप त्रास होतात, अगदी पातळसर मिश्रण तयार होतं। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये आणखीन एक 3 ते 4 टेबलस्पून तूप घालून पीठ अजून भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये नंतर तूप घालताना व्हिडिओ जो होता तो स्किप झालेला आहे माझ्याकडून, त्यामुळे क्षमा असावी। तुम्ही यामध्ये परत एकदा 4 ते 5 टेबलस्पून तूप घालून पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटं हे पीठ चांगलं तूप सुटेपर्यंत भाजून घ्या। तर तूप लागेल तसंच घाला आणि हे जे पीठ आहे ते भाजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण डाळ सुद्धा भाजून घेतलेली त्यामुळे। तर इथे बघा एकूण 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि वरती हलकंसं तूप सुटू लागले, याचाच अर्थ हे जे मिश्रण आहे ते छान असं भाजलं गेलं। तर हे जे लाडू आहेत ते अगदी खरंच बनवायला खूप सोपे आहेत।
तुम्ही देखील हे लाडू एकदा नक्की करून पहा। तर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते बाजूला काढून घेऊया। तर आता हे जे लाडवाचं मिश्रण आहे मी परातीमध्ये काढून घेतलंय आणि पूर्णपणे आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपण 1 कप तूप घेतलेलं, यामधलं अगदी पाव कप तूप आपलं उरलेलं आहे। जर नंतर मिश्रण कोरडं वाटत असेल तर यामधलं तूप आपण घालू शकतो, म्हणजेच आपण कमीत कमी तूप वापरून हे लाडू तयार करणार आहोत। तर आता हे मिश्रण गरम असतानाच मी काही सुक्या मेवाचे तुकडे घालते। सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता। तर परत एकदा हे मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे हलकंसं कोमट होईपर्यंत थंड करून घेऊया। तर इथे बघा एक 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि हे जे मिश्रण आहे ते हलकंसं कोमट आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे पिठी साखर। तर इथे मी 1.5 कप इतकी पिठी साखर घेतले। ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतलेली त्याच कपाने 1.5 कप पिठी साखर घ्यायचे। तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर चवीनुसार वेलची पूड आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता। गूळ जर तुम्ही यामध्ये चिरून घातला ना तर हे लाडू अजूनच पौष्टिक होतील। तर हे जे लाडवाचं मिश्रण आहे ते हलकंसं कोमट झाल्यावरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायचे। जर तुम्ही मिश्रण गरम असताना साखर घातली तर लाडवाचं मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते। तर आता हे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतले। तुम्ही बघू शकता अगदी मस्त याला बाइंडिंग येते। याचाच अर्थ आपले लाडू सहज वळले जातील। तर आता आपण हे लगेच लाडू वळून घेऊया। तर बघा अगदी एका हाताने सुद्धा हे लाडू सहज वळले जात आहेत। अगदी तूप जे आहे ते परफेक्ट आहे। तर इथे मी हा एक लाडू वळून घेतलेला आहे। तर आता हा जो लाडू आहे तो अजूनच सुंदर दिसण्यासाठी यावरती मी पिस्त्याचे काप लावते। तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा अगदीच नाही लावलं ना तरी देखील चालेल। तर इथे आपला हा एक लाडू तयार झालेला आहे। हे आपण आता बाजूला ठेवू आणि आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू वळून घेऊया। उन्हाळ्याच्या दिवसात मूगडाळ खाणे अत्यंत फायदेशीर असते, कारण मुगाची डाळ ही पचायला हलकी आणि शरीराला थंडावा देणारी असते। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे मूगडाळीचे लाडू किंवा मूगडाळीचे कोणतेही पदार्थ खाऊ शकता। तर इथे बघा आपला हा दुसरा लाडू देखील तयार झालाय। जर तुम्हाला नंतर मिश्रण जे आहे ते कोरडं वाटत असेल तर आपण जे तूप ठेवलेलं त्यामधलं आणखीन 1 चमचाभर तूप यामध्ये तुम्ही घालून मिक्स करून हे लाडू पुन्हा वळू शकता। तर इथे आपले हे पौष्टिक, पचायला हलके आणि अगदी मऊसूत तोंडात जाताच विरघळणारे मुगाच्या डाळीचे लाडू तयार झालेले आहेत। काय सुंदर दिसतायत, तुम्ही हे लाडू बघू शकता। तर आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये इथे 17 ते 18 लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही अजून यापेक्षा थोडे छोटे लाडू तयार केले की अगदी 20 ते 22 लाडू तयार होतात। तर तुम्हाला मी एक लाडू तोडून देखील दाखवते बघा। अगदी मऊसूत आहे, दाणेदार आहे आणि तोंडात जाताच विरघळतो, एवढा मस्त हा लाडू तयार होतो। तर हे लाडू तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये जर भरून ठेवले तर अगदी महिनाभर आरामात टिकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना खायला देऊ शकता। तर या पद्धतीने तुम्ही देखील असे मूगडाळीचे पौष्टिक लाडू एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।